या ठिकाणी विटा आहेत बांधकामासाठी ठेवलेल्या आणि या विटांच्या मध्ये तुम्ही बघू शकताय हा भारतातील 2 नंबरचा अतिविषारी सर्प या ठिकाणी आपल्याला दिसतोय। त्याची त्वचा दिसतोय आपल्याला काय बघू नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पोहोचलेलो आहे तुपेवाडी खेराडवांगीची बघा। तर इथं बांधकाम चालू आहे तुम्ही बघू शकताय आणि खेराड विटा सॉरी। तर या ठिकाणी विटा आहेत बांधकामासाठी ठेवलेल्या आणि या विटांच्या मध्ये तुम्ही बघू शकताय हा भारतातील 2 नंबरचा अतिविषारी सर्प या ठिकाणी आपल्याला दिसतोय। त्याची त्वचा बघा कशी आहे, तपकिरी आणि त्याला काळपट आहे थोडंसं, त्याला पांढरी किनार आहे। अशा शिक्क्यांच्या रंगात 3 आहेत बघा आणि त्याची त्वचा जर बघितली तर अगदी न चिटकवल्यागत त्याची त्वचा आहे तुम्ही बघू शकताय। तर बघा भारतातील 2 नंबरचा अतिविषारी सर्प आहे। याच्यामध्ये हेमोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येत असतं आणि बघा की रक्ताभिसरण संस्थेवरती याच्या विषाचा परिणाम होत असतो। त्याचं डोकं आपल्याला आतमध्ये दिसतंय, डोळा वगैरे चमकतो दिसतंय बघा। अतिशय विषारी असणारा साप असल्यामुळं आपण त्याला अगदी सुरक्षितपणे पकडणार आहोत। तर बघा याचा वेग प्रचंड असतो बघा, सेकंदाला 8 फूट या वेगाने तो चावत असतो। त्यामुळं थोडीशी आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते। काढून घ्या जरा थोडंसं, तो सरकायच्या अगोदर आपण पकडून घेऊया व्यवस्थित त्याला, काही काळजी करू नका। ह्या 2 विटावरच्या काढा। तर बघा थोडंसं विटा वगैरे बाजूला घेऊन आपण त्याला पकडतोय। कशा पद्धतीने पकडतोय बघा, त्याला पळून जाऊन द्यायचं नाही कारण हा अतिविषारी सर्प आहे बघू शकताय। आता वरच्या काढूया पहिलं, तर वरच्या आणि तिकडचं जरा मोकळं करावायचं। हा बेस्ट, अगदी बरोबर आहे, बेस्ट। आता इकडच्या बाजून मोकळं करा, अलीकडे आलं तर चालतोय, काय प्रॉब्लेम नाही। त्याला मी व्यवस्थित पकडतो। गेला हात पुढे चालला पकडत असताना बघा छोटासा लय मोठा नाही, त्यामुळं विषय कसा आहे बघा दिसतोय आपल्याला। काय बघून दिसते आपल्याला। आपण वेळ वाया घालतो कशा पद्धतीने पकडतोय बघा, खूपच काळजीपूर्वक। नरगामध्ये तोंड काढले, तोंड आलं इकडे, येऊ दे तोंड येऊ द्या, त्याला तोंड काय एवढाचे। त्याची लांबी बघा 2 फूट लांबीला असावा तो। कसं असते थोडंसं काळजीपूर्वक पकडलं चांगलं। बघू शकताय अंदाज आहे। तर त्याचं जे डोकं आहे ते त्रिकोणी भाल्यासारखं डोकं असल्यासारखं त्याचं डोकं आहे। नागपुड्या मोठ्या असतात बघा, डोळ्याची बाहुली उभी असते। आता तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला बाहेर जाता येणार नाही कारण आपण त्याला बर्नीमध्ये कैद केलेलं आहे। याची लांबी 2 फूट आहे बघा, सरासरी 3 ते 4 फूट वाढतो, अधिकतम लांबी 6 फुटापर्यंत वाढतो। याच्यामध्ये बघा 31 प्रकार येतात भारतामध्ये आणि हा जो आहे रसेल्स वायपर, तर हा भारतातील सर्वात मोठा साप आहे आणि सगळ्यात लहान जो असतो तो सॉस्केल्ड वायपर असतो बघा। आणि बाकीचे जे साप आहेत घाबरू नका, बाकीचे जे साप आहेत ते जंगलामध्ये आढळून येतात। आणि बघा ह्याला मराठीमध्ये गोनस, हिंदीमध्ये चित्ती आणि इंग्रजीमध्ये रसेल्स वायपर आणि वैज्ञानिक भाषेमध्ये डाबोया रसेली अशी त्याची नावं आहेत बघू शकताय। याला आता आपण पकडून सुरक्षित निसर्गात सोडणार आहे। दादा नाव सांगा तुमचं, नाव सांगा की तुमचं। तानाजी बळवंत तुपे। तानाजी बळवंत तुपे यांच्या घरामध्ये हा साप पकडला होता बघा, म्हणजे घराच्या बाजूला। आणि ज्यांनी कॉल केलता, तुमचं नाव सांगा दादा। सिद्धेश्वर कांबळे यांनी कॉल केलता बघा, त्यांचं मनापासून धन्यवाद कारण त्यांनी या सापाला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे। त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद। आपल्यासोबत आपले सहकारी
तसेच आमचे पुतणे आदित्य सूर्यवंशी हे सुद्धा कॅमेरामॅनच्या स्वरूपात उपस्थित होते, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. तर बघा मित्रांनो, आपण पकडलेला हा रसल वायपर म्हणजेच गोंड जाती साप सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून दिलेला आहे. तर तो कशा पद्धतीने जातो आहे तुम्ही बघू शकता, गेलेला आहे. धन्यवाद.